तर आज देशाचं हे बजेट सादर होणार आहे. मात्र या बजेटकडून सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षा असतात, तेव्हा काय नेमक्या नाशिककरांच्या अपेक्षा आहेत बजेटकडून पाहूया. साधारणतः राजकीयदृष्ट्या जे काय अर्थसंकल्पीय घ्यायला पाहिजे ते मागच्या वर्षी घेतलेलं आहे. आता लोकांची अपेक्षा आहे की कदाचित पेट्रोल आणि डिझेलचे भाव उतरतील. दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त जोर द्यायला पाहिजे. ऑलरेडी त्याच्यात बराच त्यांनी प्रोग्रेस केलेला आहे आणि येणाऱ्या याच्यात इन्फ्रास्ट्रक्चरवर आणखी स्ट्रॉंग यायला पाहिजे. अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामन ह्या अतिशय ॲक्टिव्ह आहेत, स्टडीड आहेत आणि त्या चांगल्या प्रकारचा आपल्याला बजेट देतील अशी अपेक्षा करूया. मोठ्या प्रमाणात करप्शन चालू आहे आणि ते बंद होणं फार जरुरी आहे. त्यांसाठी रेट ऑफ इंटरेस्ट जो वाढीव झालेला आहे तो कमी करण्यात यावा. तो कमी झाल्यास बरेचसे सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होईल.